आजची जी संध्याकाळ आहे ती इथं या नेहरू मेमोरियल हॉलमध्ये असलेल्या सर्वांना तर एक भारावून टाकणारी संध्याकाळ आहे. पण त्याही पेक्षा या हॉलच्या बाहेर सर्व गावामध्ये, छोट्या छोट्या शहरामध्ये आणि महाराष्ट्रातील वेगवेगळ्या कानाकोपऱ्यातून या दिशा परिवाराशी जोडलेली माणसं जी आहेत आणि जी पुढची तरुणाई आहे त्यांच्या दृष्टीने तर ती अत्यंत महत्त्वाची आहे. आणि या अशा या कार्यक्रमाला मला स्वतःला येता आलं हे मी भाग्याचं समजतो. राजाभाऊ गेले 3 वर्ष सातत्यानं मला भेटत आहेत. माणिकरावांची आजच पहिल्यांदा ओळख झाली. ते अध्यक्ष आहेत हे माहिती होतं. भोई साहेब भेटलेले आहेत आणि इतरही सगळे लोक मला माहिती आहेत. भाऊसाहेब हे तर माझ्याबरोबर गेले 20 वर्ष काम करतायत. तर हा जो एक परिवार आहे एक खऱ्या अर्थानं एक वेगळं आणि आगळं असं एक अभियान राबवतोय. त्यांचं जे एक वाक्य आहे की आम्ही फक्त 2 हातातलं अंतर कमी करतो, हेच किती बोलकं आहे हे दिसून येतं. म्हणजे या 2 हातामधला दुवा म्हणजे दिशा परिवार. आणि हा दुवा जोडताना फक्त सर्वांनी इतकं आपलं मन, तन आणि धन ओतून कामं केलेली आहेत की गेल्या 6 वर्षामध्ये एक हा प्रचंड असा वटवृक्ष झालेला आहे. आणि ते बघितलं की कुणालाही वाटावं की अरे की ही माणसं, हा समाज किती बदलतायत. कोणताही देश जेव्हा मोठा होतो, यशस्वी होतो आणि आपण म्हणतो की अत्यंत श्रीमंत असे विकसित असे देश आहेत, हे देश, हे विकसित देश आणि तिथला जो एक समाज आहे तो समृद्ध आहे याचा मापदंड काय? मग आपल्या भारतासारखा देश आहे, गेले 60 वर्ष स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपण खूप वेगवेगळ्या दिशांनी प्रगती करतोय. पण या देशामध्ये सुसंस्कृत जाणीवा असलेली, भावना असलेली आणि समाजाप्रती आपलं काहीतरी एक कर्तव्य आहे याची जाणीव असणारी अशी उत्तुंग माणसं ज्या देशामध्ये हजारो आणि कोट्यावधी असतात, तो समाज, तो देश मोठा, अशी साधी सोपी व्याख्या आहे. आणि तो समाज आणि तो मोठेपण आज आपल्याला इथं क्षणाक्षणाला दिसतंय. मगाशी राजाभाऊ जेव्हा सांगत होते, प्रत्येक मुलाची कहाणी सांगत होते आणि त्या प्रत्येक मुलाला किंवा मुलीला मदत करताना त्याच्या मागची भावना काय आहे आणि फक्त 2000 रुपये देण्याची एक गरज, ती पण मी भागवणार आहे, हे सगळे लोक भागवणार आहेत. भावनावश झाले ते, पण ते जे अश्रू होते ते मोठ्या समाजाची दिशा देणारे सर्वात महत्वाचे अश्रू आहेत असं मला वाटतं. कोणतीही अपेक्षा नाही, निरपेक्ष. आणि राजाभाऊंची तर माझी अशी अचानक गाठ पडली की आमच्या इथं पंडित आहेत,
पंडित आहेत की नाही आहेत ते उजेडामध्ये दिसत नसते ते. मी जिथं राहतो तिथं पंडित म्हणून आहेत, त्यांनी राजाभाऊंची माझी ओळख करून दिली. आणि मग राजाभाऊ येत राहिले आणि मला कळत राहिलं की अरे दिशा परिवार किती एक वेगळी दिशा पकडून आहे. आणि हा जो बदल आहे ना, हा एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडं. कारण आजच आपण बघितलं की या दिशा परिवाराचं सहाय्य मिळालेली मुलं, अगदी ती मंजुश्री सारखी मुलगी जी कॉग्निझंट मध्ये काम करते चेन्नईमध्ये, पहिला पगार मिळाला, दिशा परिवाराला फोन केला आणि बँकेतून सरळ दिशा परिवाराच्या अकाउंटला पाठवून दिला. हे मोठं मन आहे. कारण तिला माहिती होतं की मी आज या जागेवर जी आली आहे तिच्या मग हे एक प्रचंड असं एक अभियान आहे आणि त्यात काम करणारे जे लोक आहेत त्यांचा महत्वाचा वाटा आहे. राजाभाऊंच्या घरीच आता हे लोण गेलेलं आहे, दिसलं त्यांची कन्या. म्हणजे हे जे घडतंय ना, हे खरं स्वातंत्र्य आहे. आपण म्हणतो ना की स्वतंत्र झालो, मोठे झालो, देश मोठा झाला. देश मोठा झाला म्हणजे नेमकं काय आहे? देश मोठा केव्हा होतो? तेव्हा त्या देशात राहणारं कुटुंब, त्या देशात राहणारी माणसं ही जेव्हा मोठी होतात तेव्हा देश मोठा होतो. काही एक दोन कुटुंब मोठी झाली, एक दोन लोक मोठे झाले, यांना देश मोठा होत नसतो. आज 120 कोटी आपली लोकसंख्या आहे. घरटी 5 लोक धरले तर साधारणतः 25 कोटी कुटुंब आहेत. या 25 कोटी कुटुंबातली अत्यंत गर्भश्रीमंत, श्रीमंत, अतिश्रीमंत आणि आता नवीन श्रीमंत झालेले असे बघितले तर किती टक्के लोक आहेत? हा आकडा काही 15-20% वर जात नाही. म्हणजे गरीबातले गरीब, रोज खायला न मिळणारी कुटुंब पासून ज्यांना शाळेमध्ये शिकवण्याकरता किंवा महाविद्यालयामध्ये शिक्षण देण्याकरता किंवा विद्यापीठात शिक्षण देण्याकरता पैसे नसणारी अशी जी एक प्रचंड कुटुंब आहेत, त्यांना गरज आहे मदतीची. कारण काय वाटत असतं प्रत्येक, मी आज देशभर सतत हिंडत असतो. कालच मी चेन्नईमध्ये होतो, तिथून तिरुवनंतपुरम मधनं राजाभाऊंना रात्री मी फोन केला की मी रात्री बरोबर येतोय, काळजी करू नका, आज आहे इथं. मी तिथली गोष्ट सांगतो मी तुम्हाला. तिथं बोलत असतानाच ही तरुणाईशी सतत माझी चर्चा चालू असती आणि तिथल्या एका मुलीनं मुलगी उठली आणि मला म्हणाली की सर, तुम्ही सातत्यानं सांगत असता की हे जे 21वे शतक आहे, हे जे ज्ञानाचं शतक आहे, त्या शतकामध्ये ज्ञानातून संपत्ती निर्माण करण्याची ताकद ही शिक्षण देतं, याची आम्हा सगळ्यांना कल्पना आहे. पण ही जी संपत्ती मिळवण्याची ताकद सगळी मिळती आहे, तिच्या मागचा मूळ पाया काय? तर तिला सांगितलं की अगं, कुठलाही बदल कुठल्याही समाजामध्ये, कुठल्याही देशामध्ये होत असेल तर त्याचा मूळ पाया हा शिक्षण असतो. म्हणून ज्योतिरावने जेव्हा म्हटलं किंवा सगळ्यांनी जेव्हा फुलेने म्हटलं, फार पूर्वी वर्षानुवर्षापासून जेव्हा म्हणतायत, तेव्हा बहिणाई मी म्हटल्या की मला शिक्षण मिळण्याची संधी द्या, शिक्षण देण्याची संधी द्या. कारण शिक्षणात 2-3 गोष्टी घडतात. एक तर स्वतःचं एक जीवन आहे ते बदलतं, व्यक्तिमत्व बदलतं. प्रत्येक आईला, प्रत्येक अगदी झोपडीतल्या आईला जाऊन विचारा की तुम्हाला काय पाहिजे. एकच गोष्ट पाहिजे आहे, माझ्या मुलीला आणि मुलाला चांगलं शिक्षण मिळू दे, जेणेकरून ती समाजामध्ये मोठी ताठ मान करून जगू शकतील.
आणि त्याचबरोबर धनार्जन करू शकतील की जेणेकरून मी 40 वर्ष जी खितपत पडलेली आहे तेव्हा माझं म्हातारपण हे आनंदाचं होईल. एवढी साधी सोपी अपेक्षा त्या आईवडिलांची असते. आणि अजूनही आपण या देशामध्ये या अपेक्षा पुऱ्या करू शकत नाही. 60 वर्ष स्वतंत्रता उपभोगल्यानंतरही ही आमची दुर्दैवी अशी एक गोष्ट आहे. सरकार आपापल्या परीने करत असतं, शासन आपापल्या परीने करत असतं. त्यांचं एक स्वतःचं वर्तुळ आहे. त्या वर्तुळातून बदल घडत असतात. पण गरज आहे ती प्रत्येकानं आपण स्वतः याच्यामध्ये या अभियानामध्ये पडण्याची. आणि तो जो एक लोंढा, तो जो एक परिणाम अपेक्षित आहे त्या परिणामातूनच आपण जो बलशाही असा भारत 2020 2025 साली व्हायचं असं म्हणतो तो निर्माण होणार आहे. ज्ञानाची गंगा प्रचंड वाहत चालली आहे. विज्ञानानं बदल केले, तंत्रज्ञानानं तर आता जसं आपण शेतीमध्ये शेताला पीक द्यायचा प्रयत्न करतो, धरण बांधतो, पाटबंधारे, मग छोटासा कालवा आणि मग आणखी त्या कालव्यातून शेतापर्यंत नेलेलं पाणी आणि मुळापर्यंत ठिबक सिंचन पद्धतीनं पोहोचवलेलं पाणी. ठिबक सिंचन पद्धत. पाण्याचा दुरुपयोग जर झाला तर आपल्या काय परिस्थिती आहे याची आपल्याला कल्पना आहे. एका काळी आपण या दिशेनं वाहत गेलो. मला आठवतं मी गारगोटी तालुक्यातला आहे, तिथंच असा शिकलो. साखरेचं आता अमापाचं पीक येत आहे, पाणी उपसलं जातंय, पोहोचवलं जातंय आणि बांधावरून दगड असा फिरकवायचा आणि पाण्याचा आवाज टुपक केला की तिथपर्यंत पाणी पोहोचलं असं म्हणून किक मारायची, मोटरसायकलने निघून जायचं. जसं पाण्याकरता, पाण्याचा योग्य वापर करण्याकरता, शेत चांगलं मजबूत होण्याकरता ठिबक सिंचनाची गरज आहे, तसंच शिक्षणातून ज्ञानाची ठिबक सिंचन व्यक्तीपर्यंत पोहोचण्याची गरज आहे. आणि ती ज्ञानाचं, शिक्षणाचं ठिबक सिंचन करण्याचं कार्य दिशा परिवार आपण करत आहोत. हे या चळवळीचं महत्व आहे. योग्य व्यक्तीला योग्य ठिकाणी योग्य वेळेला जेवढी पाहिजे तेवढीच मदत देणं आणि ती योग्य ठिकाणी जाते की नाही याचा सातत्यानं पाठपुरावा करणं हे वाटतं एवढं सोपं काम नाहीये. आज एवढे दाते मिळवले, त्या प्रत्येकाच्या घरी जाऊन त्यांना पटवून सांगायचं की हे आम्ही करतोय, हे आम्ही पैसे पोहोचवतोय. आज हल्ली लोकांचा विश्वास नाहीये. कोण पैसे मागायल्यानंतर विचार करतात की अरे मी पैसे दिले तर खरंच पोहोचणार आहेत का. पण हा विश्वास निर्माण करणं आणि विद्यार्थी शोधणं, गरजवंत, खऱ्या अर्थानं गरजवंत शिरणं, मग तो गडचिरोलीचा असेल किंवा शिरूर तालुक्यातला असेल किंवा दुष्काळी भागातून आलेला कुठलाही विद्यार्थी असो, अशी विद्यार्थी शोधणं, अशी विद्यार्थिनी शोधणं आणि त्यांना ती इथं सर्वांच्या समोर देणं, या प्रत्येक गोष्टीला अत्यंत महत्व आहे. कुणाला तरी वाटत असेल की अरे दिशा परिवार 5 वाजल्यापासून कार्यक्रम करते, 8:30 वाजलेत, 9 वाजलेत. माझ्या दृष्टीनं ते महत्वाचं नाही आहे. 3 तास का 4 तास हे महत्व नाही आहे, कारण ती पुढची 4 दशकं 5 दशकं अशी तरुणाई निर्माण करते आणि ती दशकं या 4 तासाशी काय महत्वाची आहेत. आपण लगेच उतावी होऊन जातो, अरे अरे माझा वेळ गेला, काय केलं. नाही, किती त्याच्या मागे कष्ट पडले असतील या लोकांना.
प्रत्येकाकडे जायचं, समजावून सांगायचं, अरे पैसे द्या. आणि त्याचा हा परिणाम आता दिसतोय. एका कुटुंबातून दुसऱ्या कुटुंबात, तिसऱ्या कुटुंबात, चौथ्या कुटुंबात हा जो परिणाम आहे हा दिसतो. आणि आता त्याचा प्रचंड मोठा जो परिणाम तो तोमर साहेबांनी दाखवला. 11 लाखाची देणगी. कारण त्यांना खात्री आहे आणि दरवर्षी आपल्या कंपनीतर्फे ती मदत योग्य ठिकाणी पोहोचेल याची त्यांना खात्री आहे. म्हणून त्यांनी दिशा परिवार स्वीकारला. असा हा संपूर्ण देशभर नसलेला असा कुठलाही मी बघितला. कारण देशात मी सगळीकडे बघतोय, प्रत्येक ठिकाणी जातोय, प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे प्रयोग चालू आहेत. कारण आपला देश खूप मोठा आहे, वेगवेगळ्या भाषा आहेत, वेगवेगळे विचार आहेत. प्रत्येक राज्य हे वेगळंच आहे. एक राज्य म्हणजे एक स्वतंत्र देश असल्यासारखंच आहे. ही एक अशा प्रकारचं अभियान करण्याची गरज मला प्रामाणिकपणे वाटतं की आपल्या देशाला गरज आहे. तरच जेव्हा म्हणतो ना की 2020 साली मोठा देश होईल. आज ही बघा ना, ही मुलं येऊन इथं बोलतायत तेव्हा त्यांच्या पुढे काय आहे? तीच एक आशा आहे. मग आज डॉक्टर साहेब असोत किंवा कोण असो, इथं असलेले सगळेच दाते आहेत. काय आहे आज जेव्हा रात्री ते झोपतील तेव्हा त्यांना एक हात पुढे केला, दोघांना मदत केली, तिघांना मदत केली, ती 3 मुलगी किंवा मुलगा पुन्हा पुढे नेणार आहेत. ही अशी साखळी सातत्यानं चालणं हे गरज आहे. आणि याच करता जर आपल्याला प्रत्येकाला खरंच वाटत असेल तर एकच प्रार्थना करूया की दिशा परिवाराचं हे जे अभियान आहे हे असंच सतत सातत्यानं चालत राहू. आणि आपण प्रत्येकानं एक वचन देऊया की या अभियानामध्ये आपण काही ना काही मदत करू. धन्यवाद. नमस्कार.